आमच्या हक्काचं लेखन व माय विमान केलं जय! आमच्या हक्काचं लेखन व माय विमान केलं. आमच्या हक्काचं लेखन व माय विमान केलं. आर कुणी नाही केलं भलं व माय विमान केलं. आर कुणी नाही केलं भलं व माय विमान केलं. आपल्या भारताचं संविधान, ज्या संविधानावर 70 देशांची संविधानं लिहिली गेली, ते भारताचं संविधान त्या दिल्लीच्या जंतर मंतरवर जाळलं गेलं. तेव्हा कुठे गेली होती तुमची माणुसकी? कुठे होता हा समाज? कुठे होती तुमची मनं? सांग, तुमच्या पोरानं शाळेत शिकावं, अशा लाचारीला मुकावं. तुमच्या पोरांना शाळेत शिकावं, अशा लाचारीला मुकावं. ये तुमच्या पोरानं शाळेत शिकावं, अशा लाचारीला मुकावं. तुमच्या पोरांना शाळेत शिकावं, अशा लाचारीला मुकावं. असं सभेमंदी भाषण व माय विमान केलं जय! असं सभेमध्ये भाषण व माय विमान केलं. अरे कुणी नाही केलं भलं व माय विमान केलं. अरे कुणी नाही केलं भलं व माय विमान केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समस्त जनतेला बुद्ध दावला. बुद्ध धर्म नसून एक विचार आहे हे समजावून सांगितलं. 6 लाख जनतेसोबत बुद्धांच्या घरात आणलं. तेव्हा स्वागताचा पवार काय म्हणतात? काय म्हणतात? त्या नागाच्या नागपुरात आणलं बुद्धांच्या घरात. नागाच्या नागपुरात अन्न बुद्धाच्या घरात. त्या नागाच्या नागपुरात आणलं बुद्धांच्या घरात. नागाच्या नागपुरात अन्न बुद्धाच्या घरात. नामकरण हे नव व माय विमान केलं जय! नामकरण हे नव व माय विमान केलं. अरे कुणी नाही केलं भलं व माय विमान केलं. अरे कुणी नाही केलं भलं व माय विमान केलं. अरे कुणी नाही केलं भलं व माय विमान केलं. अरे कुणी नाही केलं भलं व माय विमान केलं. नमस्कार 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 नमस्कार. आम्ही आताच तुमचा कार्यक्रम पाहिला. म्हणजे क्या बात, कमाल. वा, सुंदर, छान वाटलं. आणि छान गायलीस बरं का बाळा. हा, छान गायलीस. बरं, तुम्ही हे असे कार्यक्रम सगळीकडे करत असता का? नाही, नाही करत नसाल तर मुद्दाम करत जा. काय की हे खूप गरजेचं आहे, खूप महत्वाचं आहे. काय हो? नाही खरंच ते. हा बरं मॅडम, तुमच्या माहितीसाठी एक गोष्ट सांगतो. आमचे साहेब अहो मराठी नाट्य सुट्टी त्यांची बरीच ओळख आहे. तेव्हा प्रयोगासाठी जी तुम्हाला कसली मदत लागली ना ते आम्हाला निसंकोचपणे कळवायचं. काय मॅडम मॅडम चहा घ्या. नाही, आधी तुम्ही घ्या प्लीज. ज्या प्रकारे तुम्ही कार्यक्रम केला तुम्हाला चहा घेतलाच पाहिजे. ऍक्च्युली काय झालं की या गावात आमची व्हिजिट होती. आता सरकारी कर्मचारी म्हटल्यावर इलेक्शन ड्युटीसाठी कुठेही पाठवतो नाही का. तर 2 दिवस झाले इकडे साताऱ्यालाच मुक्काम ठोकले. तर असंच कानावर बातमी आली की इथे जवळपास कुठेतरी कार्यक्रम आहे. तर म्हटलं चला बघून या. पाहिलं तर वा, उत्तम, छान छान छान. बरं मला सांगा, हा आता तुमचा कितवा प्रश्न? सर 334. बाप रे, कमाल कमाल. मग आता इतके सारे प्रयोग केले, मग यामागे कुणी म्हणजे निर्माता आर्थिक पाठबळ कसं? निर्माता कुठून आलाय? आमचं आम्हीच समाज प्रबोधन करायचं म्हणजे आमचं कोणी दाभोळकर आणि पानसरे नाही केलं यातच मिळतं. मग तुम्हाला पैसे कसे मिळतात? पैसे नाही मिळत सगळे. काही लोक बोलावतात, काही संघटना बोलावतात, त्यांना खरंच शाहू आणि फुले ऐकून घ्यावेसे वाटतात. मग आम्ही निघतो आमची पेटी ढोल डफलं घेऊन. तुला सांगतो हेमंता,
आपल्या अण्णांची सुरुवात पण अशीच झाली बरं. अण्णा? कोण अण्णा? अरे अण्णा भाऊ साठे. हो हो. तर काय? तुम्हाला तर माहीतच असतील. हो, ते तर आमचे आदर्श आहेत. बाबासाहेब नेहमी म्हणायचे, माझी 10 भाषणं आणि अण्णाचं एक गाणं, एवढा फरक आहे विचार परिवर्तन करण्यासाठी. खरंय. नाही खरंच आहे ते. हा बरं. मॅडम, तुमच्या बोलण्यावरून तुम्ही इकडच्या वाटत नाही. तुम्ही मूळच्या कुठल्या? मी मुंबईची. अरे वा. अहो मी पण मुंबईचाच. मुंबईत नेमकं कुठे? घाटकोपर, रमाबाई नगर. अच्छा. मग बरोबर आहे. अहो नाही म्हणजे चांगलं आहे. अगदी मुंबई पासून इकडे तळागाळात येऊन तुम्ही समाज प्रबोधन करताय. चालेल चालेल. ठीक आहे. असंच कार्य सुरू ठेवा. हा. आणि माझी खरंच काही मदत लागली तर मला कळव. हा. माझं नाव सचिन जोशी आणि हे माझं काम. आणि मी हेमंत कुलकर्णी. मगाशी तुम्ही दाभोळकरांचं नाव घेतलं. नाही, आम्हाला फार छान वाटलं की तुम्ही त्यांना आदर्श म्हणून काम करताय. हा? तर, बाकी तुम्ही आवरा. हो, फारच वेळ घेतला नाही आम्ही. आवरा. शुभेच्छा तुम्हाला. सॉरी मॅडम. म्हणजे माफ करा. मला आणखी एक प्रश्न होता. मला सांगा, तुम्ही हे जे काही सादर करता ते लिहितं कोण? म्हणजे यामागे लिखाण कुणाचं? तर मॅडमच लिहितात आमच्या. आम्ही सुरुवातीला अनाउन्समेंट पण करतो ना. रचना कांबळे. सेन्सॉर आहे का? अहो नाही म्हणजे तुम्ही हे सगळं सेन्सॉर करून घेतलंय का? अहो, शाहिरीचा कार्यक्रम आहे सर आणि अशा गोष्टी सेन्सॉर नाही नाही नाही. काय की तशी तरतूद आहे नाही का? आता मी या सगळ्यामध्ये कामाला आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं. माझं बाकी असं काही नाही. हा. तर करून घ्या. म्हणजे पुढे जाऊन असं नको व्हायला की तुम्ही कायदा सांगायला निघालात आणि तुम्हालाच कायदा माहित नाही. हा? तसं बरं लिहिलंय तुम्ही. म्हणजे तुम्ही लोक पण असं लिहू शकता. चालेल. बाकी शुभेच्छा. काय हो, असं सेन्सॉर करता येतं का शायरी आणि पोवाड्यांसाठी? नाही रे, पण सांगायला नको का? हा? तुम्ही त्यावेळी समाज प्रबोधनाच्या माध्यमातून काही सांगतील लोकांना, त्यावर दाबा नको काढायचा. म्हणजे काय की सगळंच सांगू द्यायचं नसतं. हाच तर ते लिहून काय ते इलेक्शन ड्युटी तयारी झाली का? चालेल. तुझ्या हाती तूपल, तुझ्या हाती सार, तुझ्या हाती तूपल, तुझ्या हाती सार. समाजाचं काय रगड्या, समाजाचं काय, समाजाचं काय रगड्या, समाजाचं काय, समाजाचं काय रगड्या, समाजाचं काय. तुझ्या हाती तूपल, तुझ्या हाती सार, तुझ्या हाती तूपल, तुझ्या हाती सार. समाजाचं काय रगड्या, समाजाचं काय, समाजाचं काय रगड्या, समाजाचं काय. तुझ्या हाती आहे गड्या समाजाची नाडी, तुझ्या हाती आहे गड्या समाजाची नाडी. राहायला माडी तुला बसायला गाडी, राहायला माडी तुला
तुला बसायाला गाडी, राहायला माडी तुला बसायाला गाडी. सांग तुझा धंदा आहे तरी काय, सांग तुझा धंदा आहे तरी काय. समाजाचं काय रगडा, समाजाचं काय, समाजाचं काय रगडा, समाजाचं काय, समाजाचं काय रगडा, समाजाचं काय. तुझ्या हाती तुपाल, तुझ्या हाती साय, तुझ्या हाती तुपाल, तुझ्या हाती साय. समाजाचं काय रगडा, समाजाचं काय, समाजाचं काय रगडा, समाज